निकिता काय करतेस तू? निकिता काय काय चाललंय तुझं हे? काय काय करतेस तू? अरे या पर्स मुळे झालंय ना सगळं. या पर्स मध्ये सापडला होता ना हार. मी नव्हता ठेवला. तू ठेवला होतास का? नाही ना. मग या पर्स मध्ये तो हार कसा काय आला आपोआप? त्या दळभद्री पर्स मुळे आज आपल्याला चोर ठरवलं गेलं. पर्स निकिता निकिता ही पर्स फाडून फेकून किंवा काहीही करून काही होणार नाहीये. यातलं काहीही करून आपल्यावर लागलेला डाग पुसला जाणार नाहीये. काय म्हणून बसलं रे हे सगळं? आपल्याला चोर ठरवलं सगळ्यांसमोर. आपल्या समोर सगळे आपल्याला चोर म्हणत होते आणि तो काहीच कसं नाही बोलला. मला असं वाटतंय हे काही घडलंच नाहीये. स्वप्न पडल्यासारखं वाटतंय. अजूनही विश्वास बसत नाहीये माझा. एवढ्या वर्षांची मैत्री आपली. माणसाला किमान एवढं तरी माहित असतं ना की ही व्यक्ती असं कधीच करणार नाही. पण त्याने का नाही स्टँड घेतला आपल्यासाठी? निकिता तू तू प्लीज शांत हो. अरे काय शांत हो? तुला राग येत नाहीये का याचा? मला राग नाही आलाय. खूप वाईट वाटलंय. इतक्या वर्षांची मैत्रिणी माझ्यावर विश्वास असू नये. म्हणजे आपल्या खूप जवळचा माणूस निघून जातं ना, त्यावेळी जसं वाटतं तसं वाटतंय आता मला. माझ्या अत्यंत जवळचं कोणीतरी माझ्यापासून खूप दूर निघून गेले. खूप दूर. सानंदी ऐक ना, मला वाटतं ग आनंद चोरी नाही करणार ग. किती चांगली माणसं आहेत ती. एवढी तरी माणसांची पारख आहे मला. असं अजिबात करू शकणार नाही ते. आणि बाहेरच्यांच कशाला बघतायत? घरीच आहेत. ह्याच्यामध्ये पण त्यांचाच हात असणं. मला असं वाटतंय आनंद असं नाही करणार. बघ तू, त्यांना ना आनंद आणि जावई बापूंची मैत्री आहे ना घनिष्ठ, ती बघवत नसावी म्हणून असं करतात. बिलीव्ह दिस. म्हणजे मी आनंद दादाला लहानपणापासून बघत आली. अरे तो असं करणं शक्यच नाहीये. दिस इज नॉट पॉसिबल. हिरा, पण पर्स मध्येच आपल्याला हार दिसला ना. लिसन, आपण आता असं काहीच कन्क्लुजन काढू नाही शकत यावर. आनंद काहीच केलं नसणार खरंच. नंदू, तुझ्या आईला म्हणावं उगाच नाही त्या शंका उपस्थित करू नकोस, नाहीतर पुन्हा काहीतरी गोंधळ घालून ठेवायची. बाबा, पण खरं सांगू तर शंका तर मलाही येते. फक्त पुरावा नाहीये माझ्याकडे. पण काही असलं तरी आनंदाला असं नाही करणार अहो. म्हणजे आनंदाला तर निर्दोष आहे त्याची खात्री आहे मला. फक्त ते सिद्ध कसं करायचं? आता तेही तूच करणार? हो आई. आता राजवाड्यांच्या मनात काय चाललंय हे मला माहिती नाहीये. पण आनंदाला आणि निकिताताई असं काही करूच शकत नाहीत ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ठीक आहे नंदू, पण जे काय करशील ना ते विचारपूर्वक आणि सांभाळून कर. आणि काही मदत लागली ना तर सांग आम्हाला. हो. बरं, येतो आता आम्ही. रोहन, अधिरा, सुष्मिता. हळू का? जिंकलोय आपण. अगं मला तर टेरेसवर उभं राहून नाचावं असं वाटतंय. फायनली आनंद नावाचं झुरळ फार पायात येत होतं. चिरडलं. आता मी रात्रभर नाचणार आहे मॉम. कमॉन नाही. अंशू अंशू अंशू, अरे 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 थांबा. कोणाला संशयाने असं वागू नका. घर आपलं अगदी दुःखात बुडालंय. कसलं तरी सुतक लागल्यासारखं झालंय घराला. आणि तुम्ही असं सेलिब्रेशन कराल ना तर लोकांच्या नजरेत येईल. कळलं? संशय येईल त्यांना आपल्यावर. कमॉन मॉम. एकतर किती दिवसानंतर काहीतरी चांगलं घडलंय, तर आपण का विचार करायचा त्यांचा? आणि मम्मा, मुळात आपलं घर इतकं मोठं आहे की कोणाला काहीच ऐकायला जाणार नाहीये. आणि असंही अंशू आपला कानफाट्या झालाच आहे. अप्पी, अगं पण त्याची तीच इमेज सुधारायची आहे ना आपल्याला. मग दरवेळी मलाच बोला तुम्ही, माझ्यावरच हात उचला. अंशू बाळा, मग घाबरलीस? अगं आता हेच बोललो ना मी बाहेर सगळ्यांसमोर. नोकर करून ठेवलं होतं मला घरातला. झाडू पोछा करत होतो मी.
मी राजा आहे मी इथला. राजा मी हूं आणि राजासारखं जगणार इथून पुढे. आपला एक प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि इथून पुढे सगळेच प्लॅन सक्सेसफुल होणार. खूप दिवसांपासून आनंदशी हिशोब चुकता करायचा होता मला. सारखे माझ्याबद्दल कान भरायचा दादाचे. मी अकाउंट मधून जे काही करायचो, पैसे उचलायचो, कव्हर अप करायचो, ते सगळं बहुतेक तोच सांगत असणार दादाला. आणि दादा पण हो आनंद, हो आनंद, काय सांगतोस आनंद? युजलेस. आज आनंदलाच फ्रेम करून आतापर्यंतच्या सगळ्या अपमानांचा बदला घेऊन टाकलाय मी. एकाच दगडात दोन पक्षी मारलेत आपण. स्वानंदीला विसरलात का? आपल्या घराण्याचे दागिने हवे होते तिला. आनंद आणि दादाची मैत्री तर तोडलीच आपण, पण स्वानंदीच्या त्या सगळ्या सोहळ्याचा देखील सत्यानाश केलाय. म्हणजे डबल विक्ट्री. येस. अरे फिर तो सेलिब्रेशन म्हणताय ना भाई.